अहो अहो आपल्या वंश माघारी आल्या आणि हा छोटे सरकार तुमचा विश्वास खरा ठरला हो मोना, मला माहिती होतं दीदी परत येणार. अमोल, तुझ्या बाबांनी तुला दिलेलं वचन पूर्ण केलं बघ. आज चिंपाची माँ घरी येणार आणि हो चिंपाचे बाबा आहेच बारी. बापू, अहो तुम्ही स्वतःला सावरा बघू. हा कसं सावरू सांगा ना. अहो थोरल्या लेकराला या हाताने अग्नी दिला होता मी. त्यावेळी माझी जवळची लोक होती मला सावरायला. सुषमाने मी एकमेकांना आधार दिला आणि त्या धक्क्यातनं बाहेर आलो. पण विनायकराव, आज मात्र माझ्यात ताकदच नव्हती हो. आज जर आपल्याचं काही बरं वाईट झालं असतं ना तर. अहो सगळं चांगलं झालंय आता, असं कशाला काय वाईट बोलायचं. बापू अहो अगदी खरं आहे. आपल्या वंश मरणाच्या दारातून माघारी आल्यात आणि छोटे सरकारांकडे बघा ना, ते किती आनंदी आहेत. हो बापू, हो अडचणी प्रत्येकालाच येतात, पण प्रत्येक अडचणीमध्ये देवाने आपलं ऐकले. तुम्ही सावरा बरं स्वतःला. होय, खरं सांगू का, आता मी निर्धास्त झालो. नाहीतर कुणाला बोलता येत नव्हतं, पण आतून पार पोखरून गेलो होतो मी. अहो बापू, तुम्ही आपल्याला नीट बघितलं का? अजून मी ती धक्क्यातनं बाहेर आलेली नाहीये हो. हे बघा, ती घरी आली ना की आपण घरचं वातावरण आनंदी ठेवू, म्हणजे तिला यातनं बाहेर पडायला मदत होईल. आणि ती इथं आली ना की काहीच वेगळं घडलं नाही अशी काळजी घेऊया आपण. हा, मला तर ना वंशांना पुन्हा एकदा पहिल्यासारखं काम करताना बघायचंय. माझी माँ पण कशी कामाला लागते बघच तू. हो खरंय तुझं. बापू अम्मा ब्रेव आहे. आपण पण तिच्यासारखं लढायला हवं ना. हो, मग तुम्ही उठा बरं. मी कलेक्टरची बाबा आहात. मी रडायचं नाही तर लढायचं. अरे फैजू, या कामासाठी तुला पाहिजेल ती मी तुला द्यायला तयार आहे. या कलेक्टरला आपल्या तावडीत बघून मला किती आनंद झालाय काय सांगू. जीजी, तुम्ही फक्त आदेश द्यायचा आणि आम्ही तो पूर्ण करणार म्हणजे करणारच. अरे पण फैजू, ही कलेक्टर बाईला तू आणलं कुठं सापडली? अहो ह्यांच्यापर्यंत पोचाय काय लागते तेव्हा. तो इन्स्पेक्टर तसं पण हिला शोधत होताच. म्हातारी बसली बघ, तिला फोटो दाखवून विचार आपल्याला कुठं बघितलंय का. तुझा मुर्दा बसवला. चल निघून. अहो आजी, माझे सगळे शेंगा सांडले. अहो तुम्हाला काय रे, कोण आहे तू? कोण पाहिजे तुला? वा, म्हणजे त्या म्हातारीनं हिचा जीव वाचवला म्हणायचं. पण जीजी, एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंट मधनं वाचणं सोपं नव्हतं बरं का. स्फोट लय मोठा झाला होता, पण त्यात पण ही कलेक्टर बाई जखमी अवस्थेत 1.5-2 किलोमीटर आत चालत आलती. ही जर तिथं सापडली असती तर स्फोटात ही बी गेली असती. फैजू, जगण्याची इच्छा असावी तर अशी. अरे एवढा हातपाय मोडलेला असताना ही एवढ्या लांब गेली कारण तिला जगायचं होतं. कलेक्टर बाई, माफ करा, तुम्ही आमच्या माणसाला आत टाकलं. आता तुम्हाला आम्ही सोडणार नाही. फैजू, तिला इथं डांबून ठेवा. आता बघू ही हिच्या पोराकडं, हिच्या नवऱ्याकडं आणि कुटुंबाकडे कशी जाते ती. तुम्ही काळजीच करू नका जीजी. असं बी पोलीस इथं कधीच येऊ शकत नाहीत. आपली सगळ्यात सेफ जागा आहे. ये दीपा, बस. इथं नाही येणार कोण. नाही, ही केबिन आहे माझं. साहेब ऐका ना, माईकच्या माझ्याकडे काम नाही होणार. साहेब अहो लय डेंजर आहे, लय बेकार अडकन मी याच्यात.
साहेब ऐका ना, तुम्हाला माहितीये ना माझे एवढी सगळ्या वडपावतोय ती मी एकदम मामूली इंसान माझ्या हे करून घेऊ नका, मला काही नका सांगू, मला इकडे जाऊ द्या. पाच मला जाऊ दे. दीपा अगं हळू 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 एक केबिन आहे माझं, इकडे कोण पण येऊ शकतं. तू शांत हो की जरा. मी शांत राहते, मला भीती वाटू राहिली, त्याचं काय करू मी? साहेब ऐका ना, तुमची ती बायको आहे ना त्या मॅडम, ते लय मोठे आहेत त्या, अहो त्या लयच मोठे आहेत. त्या गाडीतनं उतरल्या ना की अशी माणसं त्यांच्या मागं पुढे करतात, काय काय प्रश्न विचारतात. अगं बाय बाय, नाही साहेब माझ्याकडनं नाही जमणार. आणि तुम्ही एका दिवस माझ्यासोबत नसलं मग मी उत्तर काय देऊ? नाही नाही, मला जमायचंच नाही. तू ऐक, मला जाऊ द्या घरी माझं. दीपा ऐक जरा माझं. नाही साहेब तुम्ही ऐका माझं. तुम्हाला कळू राहिलं का मी काय बोलू राहिले ते? साहेब तुम्ही शांत डोक्याने ऐका. एका दिवस त्या लोकांनी मला प्रश्न विचारले आणि मला त्याचं उत्तर चालू नाही, आणि तुम्ही पण आजूबाजूला नसाल, आणि त्या लोकांना कळलं का मी खोटी आहे. मग मला जेलमध्ये टाकतील. माझी जेल नाही, मला जाऊ द्या साहेब इथं. असं काय होणार नाही, तू ऐकून घे की माझं. साहेब तुम्ही ऐका, तुम्ही इथं बसा आणि शांत डोक्याने विचार करा. तुम्ही मला सांगा मी काय करू. नाही साहेब जाऊ दे, मला ऐका तुम्ही माझं. ऐकलं शांत डोक्याने. आता माझं एकदा नाही प्लीज, माझं एकदा ऐक, प्लीज ऐक माझं. उधर पाणी पी. हळू. अजून नाही. तू खाली उतर आधी, कोणतरी येईल इकडं. खाली उतर, बघ तिथे खाली. ऐक ना, नीट उभी राहा. कोणतरी येईल बघेल म्हणून, बाकी नाही काय. आता मी काय म्हणतोय ते शांतपणे ऐक. हे बघ, बाहेर पत्रकारांसमोर तू आप्पी म्हणून उभी राहिलीस, म्हणजे सगळ्यांनी तुला आप्पी म्हणून बघितले. हा मग आता जर बाहेर जाऊन तू तुझी खरी ओळख सांगितलीस तर तपासाची दिशा फिरवल्या अंतर्गत हा गुन्हा आहे, तुला अटक होऊ शकते. अटक मला? तुम्ही सांगू राहिले म्हणून मी हे काम करू राहिले, मला कसं काय अटक होईल? कुणाला माहिती, मी सांगू राहिलो म्हणून तू करू राहिली. आपल्या दोघात नाही. हा, मी सांगतोय म्हणून तू हे सगळं करतेस, त्याचा काय पुरावा आहे का तुझ्या? दीपा समजून घे तू, आप्पी ही पुणे जिल्ह्याची कलेक्टर आहे, लय मोठी पोस्ट आहे. तिचा ऍक्सिडेंट म्हणजे काही साधी गोष्ट नाही. तू जर आता बाहेर जाऊन सांगितलंस ना की मी आप्पी नाही, मी नाटक करते, मी खोटी आहे, लोक काय म्हणतात माहिती का तुला? तर लोक तुला असं म्हणतात की आप्पीचा ऍक्सिडेंट तूच घडवून आणलायस, तुला कलेक्टर व्हायचं होतं म्हणून. लागली. ऐका ना साहेब, मी पाया पडते तुमच्या, मी हात जोडते, मला इथनं जाऊ द्या. हो माझ्या बसची बातच नाही. ऐका ना साहेब, मला खरंच इथनं जाऊ द्या, मी उगाच तुमच्या नादाला लागले. मला नाही राहायचं साहेब, इथनं जाऊ द्या. हो मला दीपा, मी काय सांगितलं तेवढं आठव. मी सांगितलंय तेवढंच आठव. हे बघा दीपा, आपण चालण्यापासून सुरुवात करू. नॉर्मल तू एक काम कर, मला जरा चालून दाखव बरं. बरोबर आहे, असंच नाही चालायचं आपल्याला. नॉर्मल ये की परत कर, ये की. आता हे बघ, हे सोड, हे नाही जात कुठं, सोड हे, सोड 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 सोड. हात मोकळा ठेवायचा. मी तुला चालून दाखवतो, साधं सिंपल आहे ग. हे बघ, हात इथं आहे ना, डाव्या पायाला उजवा हात ना. हे बघ, सिंपल आहे ना. चालून दाखव बरं. दीपा ऐक ना, ये ना इकडे, तुला सांगतो मी. कसं असतं माहितीये का, आपण चालतो बोलतो ना, त्याच्यावर परिणाम कशाचा असतो? आपण लहानपणापासून कुठल्या वातावरणात वाढलोय ना, त्याचा परिणाम असतो. आता तू कशी वाढलेली आहेस? बिंदास गावाकडची मुलगी आहेस ना तू. तू म्हणजे स्वतःचा व्यवसाय करतेस, कुटुंब चालवतेस ना, त्यामुळे तू बिंदास आहे डोक्याने, त्यामुळे तू तशी चालतेस. असं नाही. आता लक्षात ठेव की तू कलेक्टर आहेस, पूर्ण पुणे जिल्ह्याची कलेक्टर, लाल दिवा. तर डोक्यात ते ठेव, तुझं चालणं पण बदलणार. दीपे, लय नशीबवान आहेस तू, असं कोण सहज कलेक्टर होत नाही. साहेब दाखव चालून ती, दाखव चल. दाखवल ती. कलेक्टर डोक्यात ठेव फक्त, जमेल ते. कलेक्टर
ते फोटो मध्ये फाईल होती ना? फाईल असते ना, फाईल असते त्यांच्याकडे, फाईल असते हातात. बस दीपा तू बस ये बस. राहिले मला जमून नाही राहिले तर फाईल बिलचं नाही होत. असं नाही बसायचं. असं एकदम फटकळ मारून नाही बसायचं. थोडं व्यवस्थित, चार चौक आपल्याकडे बघतात असं डोक्यात ठेवायचं आणि व्यवस्थित स्थिर बसायचं. हे पाय बी असं नाही बसायचं. दाद्या साहेब सांगते तसं कर. साहेब सांगा तुम्ही, जमतंय तिला. बरं ऐक ना, ते बसण्याचं आणि चालण्याचं आहे ना ते जाऊ दे. तू आप्पीसारखं असं 2 ओळीचं भाषण देऊन दाखव बरं. साहेब ऐका ना, भाषण बिषण बाप जन्मात कधी केलं नाही. करावं लागेल ना दीपा. मी तुला सांगतो ना, साधं सरळ स्पष्ट सोपं आहे तेवढं सांगतो. हे बघ, प्रशासनाकडून तुम्हाला योग्य ती मदत मिळेल. हा कलेक्टर अपर्णा सुरेश मानेचा शब्द आहे. सोपं आहे. प्रशासन तुम्हाला मदत करून राहणार, यो शब्द आहे. कलेक्टर अपर्णाचा. पप्पाचं नाव काय? सुरेश माने. सुरेश मानेचं अपर्णा, कलेक्टर अपर्णा सुरेश मानेचा शब्द आहे. हा, जमतंय तुला दीपा, तुला जमतंय. फक्त ते करून राहणार. तिथं असं नको. करणार इथं तिथं असं स्पष्ट बोल. जमल तुला. दीपे काय कामाची नाही तू, काय जमत नाही तुला. तू बोलतो का? बसतो खुर्ची. चालू दे. ऐका साहेब, हे नाही जमू राहिलं मला. तुम्ही सांगा जमू राहिलं का? हे बघ, तुला जमणार नाही असं नाही, फक्त आता लगेच जमणार नाही. कळते का? मग आता काय करायचं तुम्ही सांगा. हे बघ, तुझं म्हणणं बरोबर आहे. एका दिवसात काय तुला आप्पी होता येणार नाही. करेक्ट आहे. आपण एक काम करू, आपण सगळ्यांना सांगू की तुझा ऍक्सिडेंट झाल्यानंतर 2 दिवसांनी तुला शुद्ध आली आणि शुद्धता आल्यावर तुला माहित नव्हतं तू कुठेस. आणि जर तुला लोक प्रश्न विचारायला लागली जास्त, तर त्यांना मी सांगेल की तुम्ही काय बाबा तिला प्रश्न विचारू नका, ती धक्क्यात आहे, जे काय विचारायचं ते मला विचार. हे फिक्स करून टाका. मग आता फिक्स करून टाकू ना. फिक्स करून टाका. मी काय म्हणते, पण ते कलेक्टर मॅडम सारखं ते नाही चालतं बोलते. त्याचं काय करायचं? ते लय अवघड आहे हो. साहेब ऐका, मी काय म्हणतो, 2 तास झाले आपण प्रॅक्टिस करतोय. एक काम करू, 2 दिवस आपण ट्रेनिंग करू. अरे नाही राजा, नाही बाबा, 2 दिवस कुठे ट्रेनिंग. मला आजच्या आप्पीला सगळ्यांच्या समोर घेऊन जायचंय. ऐक ना दीपा, हे बघ, बेसिक प्रकार काय घडलाय, अपघाताचा प्रकार घडलाय ना, तर त्याच्याबद्दल तर बोललं पाहिजे. म्हणजे साधी तुला मी कोण सांगतो तेवढी फक्त बोल तू पत्रकारांच्या समोर की मी पुण्यावरून माझ्या गावाला निघाले होते आणि रस्त्यात अपघाताची घटना घडली, जी खूप दुर्दैवी होती. दुर्दैवी बोल. मी पुण्याहून माझ्या गावी जाऊन राहिले होते. मी पुण्याहून माझ्या गावी जात होते. रस्त्यात माझा अपघात घडला. दुर्दैव दुर्दैव. अच्छा सांगू राहिले मी, मला नाही जमू राहिले. दादा बोल ना काहीतरी. बरं ऐक दीपा, ऐक हे सगळं विसर. मगाच सगळं विसर. ऐक, मी सगळ्यांना असं सांगतो की ऍक्सिडेंट नंतर आपल्याला काहीच आठवत नाही आणि तिला बोलता पण येत नाही. प्रॉब्लेम सॉल्व. हे सोड, फक्त सगळं जमल. सोड. आता ओके ना, आठवत पण नाही, बोलता पण येत नाही. हे फिक्स आहे का? फिक्स आहे, हे फिक्स आहे. आणि दीपा म्हणून मला कोण ओळखलं मग? तू आहे ना, जेवढा विचार करशील ना तेवढी फसत जाशील दीपा. माझा ऐक जरा तू. मी तुला मगाशी काय म्हणलं, हे ओरिजिनल आहे सगळं. तू विश्वास ठेव माझ्यावर. 3 स्टार वर्दी, हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव. आता बघ, तिथे पोहोचल्यानंतर पत्रकार गराडा घालतील, पण तू अजिबात घाबरायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, तेवढंच करायचंय. त्याच्या व्यतिरिक्त काय करायचंच नाही ना. अहो साहेब, तुम्ही मस्त मला सांगू राहिले. तुम्ही लय भारी समजवताय मला, पण ऐका ना,
हे समोर अशी हे लोक आले ना की मला लय घाबरल्यासारखं राहिलं हो साहेब. अगं पण हे बघ दीपा, मला सगळं कळतंय, पण तेवढं मॅनेज करावं लागणार आहे तुला. तू कशाला घाबरतीस? मी आहे ना तुझ्या बरोबर 3 स्टार. साहेब मी तुला सगळं हळूहळू शिकवतो, सगळं शिकवतो. तू अजिबात घाबरू नको, धीर सोडू नको. हे बघ, तू जर घाबरलीस ना, तू पण अडचणीत येशील आणि मी पण. साहेब ऐका ना, मी तुम्हाला एकच गोष्ट एकदम फिक्स मध्ये सांगते. तुम्ही मला लाख रुपये जरी दिले ना, मायचं नाही होणार होय का? मला नाही जमू राहिलं साहेब हे. एक काम करू, सगळं आजारावर ढकलून देऊ. आजारावर ढकलून देऊ ना, घेतील ना समजून सगळे. आणि मी असताना कशाला घाबरतेस तू? मी घाबरलोय का? मी बघ किती कॉन्फिडन्स मध्ये. साहेब आत येऊ का? येस, कमिंग चिंचुके. मॅडम मॅडम अहो देवा शपथ गोष्ट बोलणार नाही सांगतो. अहो तुम्हाला बघून लय म्हणजे लय आनंद झालाय मला. अहो आम्हाला असं वाटलेलं की ऍक्सिडेंट मधनं परत तुम्ही येणारच नाही. हो चिंचुके. अहो साहेब ह्यो लय मोठा चमत्कार आहे. अहो मला तुमच्यासाठी पण आहे ना लय म्हणजे लय आनंद वाटतोय बघा साहेब. बरोबर आहे. पण आपण ना मॅडम, तुम्ही नक्की होतात कुठे? नाही म्हणजे मी आणि स्वप्नील सरांनी अपघात झाल्या तिथला सगळा परिसर शोधून पाहिला होता, पण तुम्ही आम्हाला कुठेच सापडला नव्हता. आर्या, तिला काय आठवत नाही आता. म्हणजे मी आठवून देण्याचा प्रयत्न करतोय, आठवलं हळूहळू. आपण या गोष्टीवर नंतर बोलू ना. आता तिला आरामाची गरज आहे ना. हा त्यांना आरामाची गरज आहे. मॅडम तुम्ही पहिल्यांदा घरी जावा. घरी गेला का नाही घरच्यांना सगळ्यांना भेटला का नाही एकदम टणटणीत वाटेल बघा तुम्हाला. आणि अमोल पण किती दिवस झाले तुमची वाट बघतोय. चिंचुके, मी मोठ्या साहेबांना भेटतो. तुम्ही आजच्या आज सगळ्या डिटेल्स पाठवा. अहो साहेब तुम्ही इकडचं अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्ही पहिल्यांदा घरी घेऊन जावा मॅडमला. आणि अमोल किती दिवसाने भेटणार आहे तुम्हाला. जावा तुम्ही जाऊन आराम करा मॅडम पहिल्यांदा. जावा. ये ये ये. स्वामी ओम स्वामी ओम गुरुदेव ओम गुरुदेव ओम गुरुदेव ओम गुरुदेव ओम गुरुदेव ओम गुरुदेव. मोना रुपाली ताई अहो दीदी परत येते. आपण एकदम जोमानं तयारी करू. तिच्या आवडी निवडीचं सगळं बनवू, सगळं घर सजवूया आपण आज. मोठी मा तू पेरणी कर आणि मोमा तू आलवडी करायला घे. वा छोटे सरकार, आम्हाला कामाला लावून तुम्ही काय करणार हो? अगं मोमा मी बापा आणि आजोबांना घेऊन माझी खोली सजवतो. तू आलवडी छान करतेस ना म्हणून मी तुला सांगितलं. असं का? मग तर आम्ही लगेच तयारीला लागतो. चला बापा आजोबा मी बाहेरची तयारी करतो. रुपाली ताई, वंस असले ना की घरात वेगळाच आनंद असतो. अहो त्या नव्हत्या तर कुणाचंच मन थाऱ्यावर नव्हतं. मोना, हा गा आपण खरंच पहिल्यापासून खूप प्रेमळ आहे. हा आता काही गोष्टीत ती जरा जास्तच शिस्तप्रिय आहे, पण ना आपल्याला पुढे जाऊन कळतं की त्या गोष्टी आपल्याच फायद्याच्या होत्या. पण रुपाली ताई, अहो वंस परत आल्या नसत्या तर छोटे सरकारांचं काय झालं असतं? मोना, ते काय तू तुला वेगळं सांगायला हवं का? तू बघितलं नाहीस का? हा गा अमोल नीट जेवला सुद्धा नाही ती नव्हती तर. पण आता मात्र ना काळजी मिटली बघ. रुपाली ताई, अहो खूप मोठं संकट टळलंय. आज ना आपण एकदम भारी सेलिब्रेशन करूया. मोमा मोठी मा झालं का सेलिब्रेशन सुरू?